वेलकम टू दिस गायडेड मेडिटेशन. आजचं जे मेडिटेशन आहे त्याला बॉडी कनेक्शन मेडिटेशन म्हटलं आहे मी. माझे टीचर जे आहेत डॉक्टर न्यूटन, त्यांची ही स्क्रिप्ट आहे. अँड मी आय विल बी गायडिंग यू थ्रू द वॉट वी आर गोइंग टू डू इज वी आर गोइंग टू कनेक्ट टू अवर बॉडीज. ओके, ऑन इट्स ओन. सगळ्यांनी म्यूट करा आपले. स्वाती म्यूटवर जा सगळ्यांनी. हां, सगळेच म्यूट कर. या. सो आय वॉन्ट यू ऑल टू बी व्हेरी कम्फर्टेबल. द meditation will be of approximate 30 to 40 minutes and we will be connecting to the body today. Alright. So चष्मे काढून ठेवा. Remove your glasses. Sit comfortably but I want your back to be straight. आरामात बसायचं आहे. एक्स्ट्रा पिलो लागली तर पाठीला घ्या. हातापायाची घड्या गेल्या असतील तर त्या कम्फर्टेबली ठेवा. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ऑर यू कॅन प्लेस वन पाम ओव्हर दी अदर पाम अँड सिट कम्फर्टेबली विथ युअर बॅक स्ट्रेट. राईट. इट्स नॉट टू इरेक्ट. इट इज रिलॅक्स्ड बट इट इज स्ट्रेट. So today we are going to connect, speak and listen to the body. I want you to gently close your eyes. सावकाश डोळे बंद करायचेत and relax. संपूर्ण शरीर ढिल्लं सोडून द्यायचंय. रिलॅक्स करायचे आहेत. स्कॅन युअर बॉडी फ्रॉम युअर फीट अपवर्ड्स. पायापासनं वरच्या दिशेने शरीरावर नजर फिरवायची आहे. जिथे जिथे स्नायू आकुंचित आहेत असं जाणवलं, वेर एव्हर यू फील दॅट युअर मसल्स आर कॉन्ट्रॅक्टेड, कॉन्शियसली रिलॅक्स दोज मसल्स. त्या स्नायूंना ढिल्लं सोडायचं आहे. टेक अ फ्यू मोमेंट्स अँड अलाव दिस टू हॅपन. Relax your legs, all the muscles of your legs completely relaxed. Relax both your hands, all the muscles of both the hands completely relaxed. Relax your shoulders, consciously relax your shoulders. खांदे शिथिल सोडायचेत. Relax the torso, the chest, abdomen and your back. छाती, पोटाचे स्नायू आणि पाठीचा कणा, पाठीचे स्नायू ह्यांना पण पूर्णपणे शिथिल सोडा. ढिल्ले सोडून द्या. रिलॅक्स करा. Your chest, abdomen and back completely relaxed. Relax your neck. मानेचे स्नायू ढिल्ले सोडा, शिथिल सोडा. रिलॅक्स द जॉ, द चीक बोन्स, द मसल्स अराउंड युअर आईज, द इयर लोब्स अँड द स्कॅल्प. चेहऱ्याचे सगळे स्नायू शिथिल, ढिल्ले, कम्प्लीटली रिलॅक्स्ड. डोळ्याभोवतीचे स्नायू रिलॅक्स्ड. Now, in this state of complete relaxation, I want you to make an intention that I will go through this meditation, this visualization, remaining completely alert and aware throughout the process. With that intention, allow all your thoughts to slow down. मी सजग राहणार आहे आणि हे व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन व्यवस्थित करणार आहे. हा इंटेन्शन बनवायचा आहे आणि मग विचारांना थांबवायचं आहे. हळूहळू विचार स्लो डाऊन होत हळूहळू थांबून जातील.
The very simple thing to do to stop your thoughts, to slow down your thoughts, is to focus on your breath and relax into it. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तिथे स्थिर व्हा. Pay attention to each breath that you are breathing in. When you are breathing in, breathe in fresh, healthy air from outside. And breathe out all the stale, unhealthy air from inside. Breathe in fresh, cosmic energy from outside. Breathe out all the tired, used up energy from inside. Breathe in the healing, relaxation energy within. And breathe out all the tense, worrisome energy outside. A very nice, comfortable state of relaxation. Allow your breath to settle down in its normal, natural state. श्वास जसा चालू आहे तसा चालू राहू दे. संपूर्ण शरीर शिथिल आहे आणि मन पण शिथिल झालेलं आहे. You are in a very nice, comfortable state of relaxation. Take a few moments to make this happen completely. Keep focusing on your breath. Your thoughts will slow down and stop completely, very, very relaxed, very, very comfortable, absolutely still and steady. सगळं शांत आणि शिथिल झालेलं आहे. मन आणि शरीर पूर्णतः शांत आणि शिथिल. And now, in this very comfortable, relaxed state of body and mind, I want you to imagine hundreds of pathways opening up within your body, and feel the breath flowing through every one of them as you inhale and exhale. कल्पना करायची आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे, शरीराच्या आत हजारो, असंख्य मार्ग उघडे झालेले आहेत, नाड्या आहेत, चॅनल्स, पाथवेज तयार झालेले आहेत, असंख्य पाथवेज. आणि प्रत्येक श्वासाबरोबर ह्या सगळ्या मार्गामधनं, या पाथवेजमधनं श्वास ह्याचा वहन सुरू आहे, श्वास वाहत आहे. Simply imagine thousands of pathways inside your body and your breath flowing through all those pathways. Take your time and make sure that every pathway is open and clear
and the breath is flowing through them all. हे जे असंख्य श्वसनाचे मार्ग शरीराच्या आत उघडलेले आहेत, त्यांच्या बरोबर व्हायचं आहे, त्यांच्या आत प्रवास करायचा आहे आणि सगळे मार्ग मोकळे आहेत हे बघून घ्यायचंय. मेक शुअर that each and every pathway is clear and open and your breath is flowing through it. सहज श्वास या असंख्य मार्गावरनं वाहत आहे. As this process continues, become aware that you are now completely connected to your breath. You have become your breath. त्या सगळ्या मार्गावरनं श्वासाबरोबर प्रवास करत असताना तुमच्या लक्षात येतं की तुम्हीच तो श्वास आहात आणि ह्या असंख्य नाड्यांमधनं, या असंख्य मार्गांमधनं श्वास बनून तुम्ही प्रवाहित आहात, तुम्ही फिरत आहात. यू आर द ब्रेथ that is flowing through all these channels, all these pathways. Through each breath, now you are connected to each and every part of your body. प्रत्येक श्वासाबरोबर या नाड्यांमधनं वाहत असताना तुमच्या लक्षात येतं की तुम्ही शरीराच्या प्रत्येक भागाशी जोडले गेलेले आहात. You are connected to every part of your body, every muscle, every tissue, every nerve, every cell of your body. शरीराच्या पेशी पर्यंत तुम्ही पोचतात. पेशी बरोबर तुम्ही जोडले गेलेले आहात हे वाहत असताना तुमच्या लक्षात येतं. The lines of communications are now open. सगळे मार्ग मोकळे आहेत. Use your breath and communicate to your body. श्वासाच्या माध्यमातनं शरीराशी संवाद साधायचा आहे आता आपल्याला. Ask your breath to guide you to any part of the body that is calling for your attention. श्वासाला सांगायचं आहे, शरीराचा जो कुठला अवयव, जो कुठला भाग तुमचं लक्ष वेधून घेत असेल त्याच्याकडे लक्ष घेऊन जायचं आहे. श्वासाच्या माध्यमातनं हे जाणून घ्या की ह्या क्षणी आत्ता शरीराचा कुठला भाग तुमचं लक्ष ओढून घेतंय, तुम्हाला बोलवतंय. Which part of your body is calling out to you? Once you have projected this intention, completely trust the process. त्या भागाबरोबर जुळल्याबरोबर आता ह्या पुढे जे काय होणार आहे, जे काय घडणार आहे ते जसं घडेल तसं घडू द्या. ट्रस्ट द प्रोसेस. Trust your intuition. Trust your breath to guide you. स्वतःवर विश्वास ठेवा, या क्रियावर विश्वास ठेवा.
तुमच्या श्वासावर विश्वास ठेवा आणि जो कुठला शरीराचा भाग तुमचं लक्ष ओढून घेत असेल त्याकडे लक्ष द्या. डू नॉट डाऊट, डू नॉट क्वेश्चन, डू नॉट ॲनलाइज. कुठलीही शंका विचारू नका, कुठलीही शंका काढू नका, तर्क वितर्क करू नका. संवाद साधायचा आहे शरीराच्या त्या भागाबरोबर जो तुमचं लक्ष ओढून घेत आहे. वी आर गोइंग टू नाव कम्युनिकेट विथ दॅट पार्ट ऑफ द बॉडी विच इज कॉलिंग आउट टू अवर अटेन्शन. Go with the first spontaneous organ or area of your body that your attention is drawn to connect to it and to talk to it. शरीराचा जो भाग पहिल्यांदा लक्ष वेधून घेईल त्याकडे लक्ष द्या. त्या भागाबरोबर कनेक्ट व्हा, त्याच्याशी जुळा आणि त्याच्याबरोबर संवाद साधा, त्याच्याबरोबर बोला. टॉक टू दॅट बॉडी पार्ट, कम्युनिकेट, ओपन अ डायलॉग विथ दॅट बॉडी पार्ट. डू इट केअरिंगली, लविंगली, प्रेमाने, स्नेहपूर्वक ही गोष्ट करायची आहे. त्या शरीराच्या भागाबरोबर संवाद सुरू करायचा आहे. इफ इट इज कॉलिंग अटेन्शन, दॅट मीन्स इट इज कॅरिंग अ मेसेज फॉर यू. जर तुमचं लक्ष तो भाग खेचून घेत आहे त्याचा अर्थ तुमच्यासाठी त्याच्याकडे काहीतरी निरोप, काहीतरी मेसेज आहे. आस्क फॉर द मेसेज and keep your mind open to receive it. काय निरोप आहे? तो भाग तुम्हाला काय सांगतोय? त्या अवयवाचं काय म्हणणं आहे? मोकळ्या मनाने तो निरोप, ते म्हणणं ऐकून घ्या. Your body speaks to you through your thoughts. Listen carefully to these thoughts. विचारांच्या माध्यमातनं हे शरीर तुमच्याशी बोलणार आहे. लक्षपूर्वक त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या, ऐका. Pick the first thought without question. जो कुठला पहिला विचार येईल त्याच्यावर कुठलीही शंका न घेता त्याचा स्वीकार करा. If your body reports a problem, ask for its advice, suggestions to correct, to rectify the problem. जर शरीराचा तो भाग त्याला होणारा त्रास, त्याला होणारा जे काही त्याचा प्रॉब्लेम आहे ते सांगत असेल तर त्यालाच विचारा की मी तुझी मदत कशी करू शकते, कसा करू शकतो. तूच मला सूचना दे, तूच मला ॲडवाईस दे की हा जो प्रॉब्लेम आहे, हा जो तुझा त्रास आहे तो मी काढण्यासाठी तुझी मदत कशी करू शकते, कसा करू शकतो. What can I do to help you to correct the problem, to rectify the problem? Ask what needs to be done to return to health. काय केलं तुम्ही तर त्याचा प्रॉब्लेम दूर होणार?
काय केलं तर तो पुन्हा पूर्वीसारखं निरोगी होणार, रोगमुक्त होणार, त्रासमुक्त होणार. काय केल्याने हे होईल, कसं हे करायचं त्यालाच विचारा. Follow your intuition and talk for as long as you desire. जेवढा वेळ त्याच्याशी बोलावंसं वाटत असेल, जेवढा वेळ संवाद सुरू ठेवावासा वाटत असेल, तेवढा वेळ तो सुरू राहू दे. Until you and your body part are completely satisfied. जोपर्यंत तुम्ही आणि तुमचा शरीराचा तो अवयव दोघंही समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत हा संवाद सुरू राहू दे. Keep talking to your body part until both of you are completely satisfied. Ask for its advice. Ask for its suggestions. How can this problem be corrected? How the body part can go back to its normal, healthy state? Once communication from your body has ended, संवाद संपल्यानंतर, tell the body part that you have become conscious and aware of the message, and so it can now let go and return to functioning normally. त्या अवयवाला सांगायचं आहे की तुझं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे आणि मला ते नीट समजलेलं आहे. तर तो प्रॉब्लेम तू जाऊ दे, त्याचं जे काय करायचं आहे ते मी करीन. तू तुझ्या पूर्ववत अवस्थेमध्ये जा. तुझी जी निरोगी आरोग्यदायी अवस्था जी होती त्या अवस्थेमध्ये तू मोकळेपणाने जा. जे काय करायला लागणार आहे ते मी करणार आहे. Now, once you have assured the body that it can go back to its natural, normal functioning, now talk to the cells of that part and remind them of their ability to heal themselves completely, and ask them to return to their natural, normal state of perfect health. त्या अवयवाच्या पेशींना आठवण करून द्या त्यांच्या क्षमतेची, कार्य करण्याच्या त्यांच्या क्षमतेची त्यांना आठवण करून द्या आणि त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या नॅचरल नॉर्मल अवस्थेमध्ये परत जा. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. तुम्ही परत त्या अवस्थेमध्ये जाऊ शकता, पूर्णतः निरोगी अवस्थेमध्ये. Convince them that you are willing to act on the message and the suggestions received. जे काही मेसेजेस आलेत, जे काही सजेशन्स आलेत, त्या सगळ्यावर तुम्ही काम करणार आहात. ते सगळे तुम्ही कॅरी आऊट करणार आहात. हे सगळं कामं तुमची आहे. ते म्हणजे ते अवयव आणि त्याचे पेशी
मोकळे आहेत टू गो बॅक टू देअर नॉर्मल, नॅचरल, परफेक्ट हेल्थ. ते आपले पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी मोकळे आहेत. हे सांगितल्याबरोबर यू कॅन फील देअर रिलीफ अँड इमिडिएट एक्सेप्टन्स. तुम्हाला जाणवेल की तो भाग, तो अवयव एकदम मोकळा झालेला आहे, निश्चिंत झालेला आहे आणि तुमचा सुझाव त्याला पूर्णपणे स्वीकार आहे. बिकम अवेअर ऑफ दिस. Before you conclude, remember to express your sincere gratitude to your body part for giving you the message, for keeping your body functioning normally, for playing its role, for getting your attention through pain, through discomfort, calling out to you, reaching out to you. संवाद संपवायच्या आधी आठवणीने कृतज्ञता व्यक्त करा. त्या शरीराच्या भागाने तुम्हाला निरोप दिलेला आहे, संदेश आणलेला आहे. तो अवयव, तो भाग इतकी वर्ष तुमची कार्य करत आहे, तुमची सेवा करत आहे, स्वतःच्या कार्य चोखपणे करत आलेला आहे. त्यासाठी तुमचं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. आणखी एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे. त्या दुखण्याच्या माध्यमातून, त्या बेचैनीच्या माध्यमातून, त्या पेन आणि डिस्कम्फर्टच्या माध्यमातून त्यांनी तुमचं लक्ष ओढून घेतलं, तुम्हाला हाक मारली, तुमचं लक्ष वेधून घेतलं आणि तुम्हाला उपाय मिळाला आणि ते निरोगी आता होऊ शकतंय. त्यासाठी थँक्यू म्हणणं, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. Once the communication is completed, gradually withdraw your attention from that part of the body. संवाद संपला असेल, बोलणं झालं असेल तर सावकाश लक्ष तिथून काढून घ्यायचा आहे. Consciously be aware of every bit of information, suggestion and advice received. लक्षात ठेवा, सजगतेत ठेवा. जे काय तुम्हाला इन्फॉर्मेशन, जी काय सूचना, जे काय सजेशन्स जे तुम्हाला मिळालेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. Now, stay with the breath a little longer. अजून त्या श्वासाच्या माध्यमातनं वाहत राहा. Allow a feeling of satisfaction to radiate throughout your body. त्या अवयवाबरोबर जो संवाद झाला, त्याचा जो संतोष तुम्हाला जाणवतोय, ते संतोष शरीरामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये जाणवून घ्यायचा आहे. Feel the renewed enthusiasm, a goodwill flooding through your whole body. शरीरामध्ये पूर्णतः उत्साह आणि आनंद जाणवतोय, तो जाणवून घ्यायचा आहे. Confidence, aware of having connected to your body, a wonderful journey within. किती सहज, किती आरामात तुम्ही शरीराच्या अवयवाशी संबंध जुळवू शकलात, त्याच्याशी संवाद साधू शकलात आणि किती उत्साह आणि आनंद त्या प्रवासातनं तुम्ही घेऊ शकलात.
with these thoughts and feelings. Scan your body, flow throughout your body. Again, पुन्हा नाड्यांमधनं श्वास बनवून प्रवास करायचा आहे. शरीराचा आणखी कुठला भाग तुमचं लक्ष वेधून घेतोय का, तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्या भागाशी कनेक्ट व्हायचं आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे, त्याला विचारायचं आहे की त्याला बरं वाटण्यासाठी तुम्ही काय करू शकता. त्याचे सूचना घ्यायचे आहेत, त्याचे सजेशन्स घ्यायचे आहेत. त्याला अश्युअर करायचं आहे की तुझं जे काय म्हणणं आहे हे मी पूर्णतः ऐकलेलं आहे आणि मला समजलं आहे आणि मी त्याप्रमाणे काम करणार आहे. मी त्याप्रमाणे मदत करणार आहे बरं होण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, निरोगी होण्यासाठी. आणि पुन्हा एकदा त्याला आठवण करून द्यायची की निरोप मिळाला आहे, आता तू तुझं काम चोखपणे आधी जसं करत होता तसं करायला मोकळा आहेस. You are free to work to your full capacity as before. I will take care of the problem through the suggestions that you have given to me. Remind it of its capacity to heal. शरीराला आठवण करून द्यायची आहे, त्याच्यामध्ये स्वतःची एक क्षमता आहे आणि ती क्षमता आहे स्वतःला निरोगी बनवण्याची, निरोगी राहण्याची, निरोगी ठेवण्याची. त्या क्षमतेची शरीराला आठवण करून द्यायची आहे. with the feelings of gratitude and enthusiasm. किती उत्साह जाणवतोय मनातनं, एक संतोष, उत्साह, आनंद जाणवून घेऊन सावकाश लक्ष श्वासामधून, नाड्यांमधून वाहणाऱ्या श्वासामधून नाकाजवळ आणायचं आहे. Bring your attention back to your breath, to the edge of your nostrils. Simply stay for a few more moments with each breath, observing the breath, each breath that you are breathing in and breathing out. Breathing in and breathing out. Breathing in and breathing out. Slowly, very, very gently, softly, bring your attention back from your breath to your body. Become aware of your body, of where you are sitting. Become aware of your surroundings. Become aware of the sounds in your surroundings. Make gentle movements of your fingers and toes. Wiggle your toes, your fingers. Become aware of your body. Bring complete awareness back into your body and
Whenever you are ready, you may slowly, gently open your eyes. Take your time. Take as long as you need. Whenever you are ready, you may open your eyes.